आपकी अदालत मध्ये क्रिकेट स्टार हरभजन सिंग यांच्यावर आरोप आहे की यांना खूप लवकर राग येतो. हरभजन, जेव्हा इतिहास लिहिला जाईल क्रिकेटचा, तेव्हा सगळ्यात जास्त फील्डवर राग दाखवणाऱ्यांमध्ये हरभजन सिंग यांचं नाव असेल. नाही सर, माझ्याहीपेक्षा खूप मोठी लोक आहेत ज्यांना राग येत असतो. आणि बघा, मी जेव्हा खेळतो तो खूप कॉम्पिटेटिव्ह झोनमध्ये असतो आणि त्या झोनमध्ये राहून मी माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट चालू असते की मी इंडियाला कशी मॅच जिंकवू शकतो. आणि त्यासाठी मी तन मनाने क्रिकेट खेळत असतो. कधी कधी असं होत असतं की राग राग देखील येतो. त्यामुळे कधी पण कधी नाही, सुरुवातच केली होती, नवीन नवीन आला होतात, रिकी पॉन्टिंग बरोबर भांडण केलं, शिव्या दिल्या. सर एवढी- त्याने पण शिव्या दिल्या होत्या, त्यात काय. जर कोणी शिवी जर कोणी शिवी दिली तर त्याला सर थँक्यू थोडी बोलणार ना, त्याला शिवीच देणार ना समोरून. स्पेशली जर कोणी बाहेरचा प्लेयर देईल, आपल्यातला मला कोणी भाई मग कोणी इथला बोलून गेला तर बोलेन, काही हरकत नाही भाई, पण नाही, त्यांना पण तर द्यावंच लागणार ऑस्ट्रेलियन्सना ना. बघून थोडे जास्तच होत असतात. लेमनला पण तुम्ही खूप काही म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियन्सना असं वाटतं की ते खूप सगळ्यात सुपिरियर आहेत, त्यांना कोणी हरवू शकत नाही आणि ते खूप जास्त डॉमिनेट करायचा प्रयत्न करत असतात. पण आम्ही त्या जनरेशनमधून आलो होतो की आम्ही कधी शिकलोच नाही आणि पंजाबमधून होतो आणि पंजाबवाले लोकं थोडे तसेच असतात मनापासून, की जे आहे ते मनात आहे, ते समोर आहे, ते समोर आहे. आणि ना कोणाला चुकीचं बोलायचं, ना कोणाचं ऐकायचं. आणि कोणी जर समोरून चुकीचं बोलत असेल, तर त्याला सांगा की तुम्ही चुकीचे आहात. तर मी तेच केलं सर. मग लेमन बरोबर काय केलं? तुम्ही तर बॅटिंग करत होतात बॅटिंग करत त्यावेळेस. होता सर, तो मला नुसता त्रास देत होता. काही बोलायचा, कधी काय बोलायचा. मी पण त्याला काही ना काहीतरी बोलून टाकलं. असं बोलून टाकलं की तर त्या बिचाऱ्याचं पोट इतकं मोठं होतं आणि नाडी लटकलेली होती, जशी शक्ती कपूरची लटकलेली असते ना. तर मला तो बोलतच चालला होता. काही ना काही अर्धी गोष्ट मला समजतच नव्हती, इंग्रजीमध्ये होते. पण मी इतका त्रासला होतो, की मला तो गप्पच राहत नव्हता. तर मग असं त्याच्याकडे बघितलं आणि आणखीन काहीतरी समजतच नव्हतं. तर पेट बघून त्याला विचारलं, "आर यू प्रेग्नंट?" तेवढ्यामध्येच तो इतका चिडला जसं की माहीत नाही काय बोलून गेलो त्याला. आणि त्याने शेन सांगितलं. शेन हसत सुटला, हसतच सुटला. शेन मला येऊन विचारलं, "तू असं का बोललास?" मी म्हटलं, "आय फील ही इज. लूक ॲट हिज स्टमक." कारण प्लेयर्सना सर पोट नाही असलं पाहिजे, एकदम सपाट पाहिजे. बट एनी हाऊ दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स आय सेड टू हिम. मॅग्राथलाही खूप पकवलं होतं तुम्ही. मॅग्राने मला खूप पकवलं. तो प्रत्येक बॉल टाकल्यानंतर जर तुम्ही क्लिपिंग काढून बघाल, तर तो काही ना काहीतरी मला बोलतच होता, बोलतच होता. कारण मी त्या दिवशी बॅटिंग ठीक करत होतो आणि त्याला खूप समस्या होती, की मी टॉपचे बॅट्समन आहे, त्यांना आउट करून टाकलं आणि येऊन नाही माहीत कुठून फसला आहे तो. तर तो प्रत्येक वेळी, प्रत्येक बॉलनंतर मला काही ना काहीतरी बोलत होता, बोलतच होता. तर मग मी पण त्याला बोलायला सुरुवात केली. जसं की तो काही एक वाक्य म्हणत असेल, तर मी 3 बोलत होतो. मग तो 2 बोलत होता, मी 5 बोलत होतो. तर एक वेळ अशी आली, की त्याने बोलणं सोडलं यार, जाऊ जितका मी याला बोलत आहे, त्याला त्याला बोलत आहे, तितकाच तो बेटर करत आहे. आणि त्याने एक वेळ अशी आली होती ऑस्ट्रेलियाने, की ॲक्चुअली मला स्लेज करणं बंद करून टाकलं होतं. कारण जेव्हा स्लेज करत होतो, मी त्या बॅट्समनना स्लेज करत होतो आणि सोबतच 5 विकेटी देखील घेत होतो आणि 6 विकेट घेत होतो. तर एक वेळ अशी आली होती, की मला बघून फक्त ते असे करत होते. तर अच्छा, म्हणूनच तुम्ही अँड्रू सायमंड्सला मंकी बोलला होता. नाही, मी नाही म्हटलं मी. तर मी बोललोच नाही असं त्याला. तर त्यांचा आरोप असा होता, जसं की तुम्ही माझ्यावर पण आरोप लावत आहात, की मी त्यांना हा शब्द बोललो, की मी त्याला तो शब्द नव्हता वापरला. मी त्याला म्हटलं होतं, "तेरी माँ की." तर मी त्याला म्हटलं, कारण की आपल्यात नॉर्मली आपण बोलतो ना, "तेरी माँ की." तेरी माँ की तर डोळेही असू शकतात ना, किती चांगले आहेत. त्याने त्याने पुढचं म्हणणं ऐकूनच नाही घेतलं. मी त्याला बोललो, "तेरी माँ की हातच्या रोट्या खायचं पण खूप मन करतंय." तर त्याने पुढची गोष्ट ऐकलीच नाही सर. त्याला कसं काय तुमचं बोलणं समजलं? तर मला कुठली इंग्लिश समजत होती सर. पण पाकिस्तानी प्लेयर्सना तर तुमची पंजाबी समजत असेल ना? नक्कीच. त्यांना तर समजत असेलच. एकच भाषा आहे ना. तर आम्ही पंजाबवाले पण आणि
इकडचे पंजाबवाले आणि तिथलेही पंजाबवाले पण आणि संपूर्ण हिंदुस्थानच पाकिस्तानची भाषा एकच आहे ना. त्यांनाही तुम्ही बऱ्यापैकी शिव्या देत असता. नाही, त्यांना नाही देत मी शिव्या. हो, जर ग्राउंडवर कधी-कधी भांडणं झाली असतील, तर त्यांनी जर दिल्या तर मीही देतो. शोएब अख्तरचा किस्सा मी ऐकलाय चांगल्या हो, प्रकारे हो. तुम्ही त्यांना मी खूप शिव्या दिल्या होत्या शोएब अख्तरला. शोएब अख्तर एक असा माणूस आहे जो स्वतःला म्हणजे आमच्या सोबत खूप चांगला मिळून मिसळून राहत होता. आमच्याबरोबर उठत बसत होता. खाणं-पिणं पण आणि पिणं तर नाही, खाणंच हं. आणि खाणं वगैरे आमच्यासोबतच खात होता. तर कदाचित आम्ही जास्तच क्लोज झालो होतो आणि त्याने ती गोष्ट खूपच ग्रँटेड घेतली, की भाई भज्जी मला कसा षटकार मारू शकतो? यार गेम मग आहे. तुम्ही शिव्या सुद्धा दिल्या आणि षटकार नाही, सुद्धा मी आधी मारला. षटकार मारला आणि त्या गोष्टीमुळे तो शॉक झाला, की याने मला कसा षटकार मारला? तर ते त्याचं जसं त्याने पुढचे 2 बाउन्सर्स मारले आणि ते निघून गेले. मग त्यानंतर तो मला काहीतरी बोलू लागला. तर मग मी पण उत्तर दिलं. जसं-जसं त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली, तशा मी पण बोलायला सुरुवात केलं. पण गेमनंतर मग आम्ही पुन्हा संध्याकाळी एकत्र बसलो होतो. मी अच्छा, म्हटलं, जे काही "इतका म्हटलं ते ड्रामा." पब्लिकली नाही सांगितलं जाऊ शकत असं. नाही, त्या अशा गोष्टी अशा गोष्टी आहेत की ज्या पब्लिकली नाही करायला पाहिजे होत्या. आम्ही तिथे पण आणि आज पण मी सांगू शकत नाही आणि त्या गोष्टीला मी घेऊन थोडासा खजील पण आहे, की आम्ही एकमेकांचे इतके चांगले मित्र असून देखील पब्लिकली आम्ही पण अशा मी गोष्टी केल्या ऐकलंय की होत्या. मित्र असून देखील त्यांनी म्हटलं की मी खोलीमध्ये घुसून मारेन. हो. त्यानं असंही म्हटलं होतं, की "मी तुला खोलीत घुसून मारेन." मी म्हटलं, की "ये बघूया कोण कोणाला मारतंय." पण मी घाबरलो होतो ॲक्चुअली मी. खरंच जर तो आला तर कारण की तो इतका सांड तगडा आहे. तर त्याने त्याने एकदा मला आणि युवीला आपटून-आपटून आमच्या खोलीमध्ये त्याने खूप मारलं होतं. तो इतका तगडा होता, की आम्ही त्याला पकडायला गेलो होतो, तर पकडण्यात देखील येत नव्हतं. तो 3 लोकांच्या पण पकडीत येणार नाहीये. तर त्याने एकदा जर काही युवीला इकडे फेकून दिलं, तर युवीने माझ्यापेक्षा तसाही दुप्पट आहे आणि युवीला तर फेकायचं तर मी तसं कोपऱ्यात जाऊन नको, 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 नको. पण असं आहे, की आमचा मित्र आहे. ठीक आहे, ग्राउंडवर सर थोडंफार चालत असतं. दोघं पण आपापल्या कंट्रीसाठी खेळत आहोत. पण तुम्ही देखील छेडण्यामध्ये कमी नाही आहात. जेव्हा पाकिस्तानची टीम हारायची, तेव्हा त्यांच्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर जाऊन भांगडा करत होतात. नाही, ते एकदाच झालं होतं. जेव्हा इंडिया-पाकिस्तानची मॅच होती 2003 मध्ये, वर्ल्ड कपची मॅच होती. खूपच प्रेशरवाला गेम होता. त्या मॅचमध्ये एकच मॅच होती जी वर्ल्ड कपमध्ये खेळलो नव्हतो. आणि त्या दरम्यान मी अ, माझं योहाना जो मोहम्मद युसूफ त्यांच्याशी भांडण झालं होतं ड्युरिंग द लंच ब्रेक. तर समहाऊ ती थोडीफार फिलिंग तशी आली होती की वन ऑन वन सारखं झालं होतं. तर मॅच जिंकल्यानंतर नक्कीच मी खूपच एक्सायटेड झालो होतो. तिथे आमचं म्युझिक जे चालू होतं, तर मी नाचायला सुरुवात केली आणि आमचे इतके इतके प्रशंसक आले होते, की जे लोक मॅच बघायला इंडियामधून, त्यांच्यासोबत जाऊन मी पण नाचायला सुरुवात केली होती. खूप मजा आली होती ती मॅच जिंकण्यामध्ये. आणि पाकिस्तानला हरवून तर जास्तच मजा येत असेल. सर फॉर मी एक प्लेयर म्हणून तुम्ही कोणत्याही मोठ्या टीमला मॅचमध्ये हरवत असाल तर खूप मजा येते. आणि पाकिस्तानची जी त्यावेळेसची टीम होती, खूप मोठी टीम होती. वसीम अक्रम, वकार युनस ही त्यांची बॉलिंग लाईनअप होती. सकलान मुश्ताक, शोएब अख्तर ही तर त्यांची बॉलिंग लाईनअप होती. बॅटिंग खूप चांगली होती. बॅटिंग होती सईद अनवरसारखे धुरंधर तेव्हा क्रिकेट खेळत होते त्यांच्यासाठी. तर तो तो स्पेशल गेम होता, स्पेशल मोमेंट होता. तर मला वाटलं इंडिया-पाकिस्तानची जेव्हा मॅच होत असते, त्याला आणि प्लेयरपेक्षा जास्त मीडिया त्यांना खूप जास्त हाईप करत असते आणि करत असते. इतका मोठा गेम बनवून ठेवतात, की कदाचित यापेक्षा मोठा गेम नाही. पण माझ्या मते सध्याच्या काळामध्ये मी इंडियाच्या कोणासोबत सामना आहे, तर तो आहे साऊथ आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड. या 3 टीम आहेत. कारण आम्ही बाकी टीमसोबत आम्हाला वाटतं, की आम्ही जर 10 वेळा मॅच खेळलो, तर तर कदाचित आम्ही 7 वेळा त्यांना हरवून टाकू. ऑस्ट्रेलियाला तुम्ही अ, स्लेज करा, लोक पसंत करतील. पाकिस्तानी प्लेयर्सना करा, लोक पसंत करतील. पण त्या श्रीसांतला का थोबाडीत मारलं होतं? इतका रडला तो. नाही, त्याने नाटक खूप केली होती ॲक्चुअली. ती माझी चूक होती, की मी जे काही हरकत केली ग्राउंडवर आणि मी आजच नाही तर प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी म्हटलंय, की अशा काही गोष्टी आहेत, ज्या आयुष्यामध्ये खूप चुकीच्या केल्या आहेत. त्यातून मी खूप शिकलोही आहे. श्रीशांतवाला एपिसोड हा एक असा होता, की ज्यामध्ये मी चुकीचा होतो आणि मी आजही खजील आहे. पण त्याने रडायला सुरुवात केली, की असं की ज्याला खूप जोरात मारलं असेल, असं जास्त काहीही नव्हतं. पण एनी हाऊ सर दॅट वॉज समथिंग व्हिच व्हिच
विच ऑब्व्हियसली विल एव्हरीबडी विल रिमेंबर दॅट की यार याने ही चूक केली होती आणि मी बाकीच्या सगळ्यांना आज पुन्हा एकदा सांगत आहे की आय एम सॉरी की मी जे काही केलं तेव्हा तिथे आणि तसं मला करायला नव्हतं पाहिजे. पण तुम्ही शिकलात कुठे? शिकलो कुठे? म्हणजे अ, शिकला नाहीत त्या एपिसोडमधून देखील. नाही त्यानंतर मी कोणालाच नाही मारलं ना. मारलं नाही, पण मारता-मारता राहून गेलं अंबती रायडूला. नाही, नाही सर मी ते समजवायला गेलो होतो मी. जर तो कदाचित 5-6 वर्षांपूर्वी असं काही झालं असतं तर बहुतेक असं पुन्हा झालं असतं. पण बघा जेव्हा तुम्ही ग्राउंडवर खेळत असता खूप वेळा, जेव्हा तुम्ही मिसफील्ड करत असता, मी पण करतो. मी पण शिव्या खाल्ल्यात खूप बॉलर्सकडून आणि मी हे जे तरुण मुलं बसलेले आहेत त्यांना पण ॲडवाइस करेन की की जे एफर्ट्स जे आहेत ग्राउंडवर सगळे घेत असतात. पण तो हिट ऑफ द मोमेंट जो तुम्हाला वाटत असतो की याने बॉल पकडायला पाहिजे होता. तर तुम्ही एक बॉलर म्हणून रिएक्ट नाही केलं पाहिजे. पण ते होऊन जातं. जर बॉलर करत असेल, तर त्यावेळेस फिल्डरने रिएक्ट नाही केलं पाहिजे. खूप वेळा जाऊन तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करत असता, की भाई तो चौकार पकडायला पाहिजे होता. तर तुम्ही म्हणता, की नाही ठीक आहे यार, काही नाही. तर प्रयत्न करा, की त्यावेळेस रिएक्ट करू नका. जर बॉलरने काही बोलून गेला, तर तुम्ही गप्प राहा. जर फिल्डर काही बोलून गेला, तर तुम्ही गप्प राहा. बघा आता जो तुमचा अँग्री यंग मॅनचा खिताब आहे, तो विराट कोहलीने आता घेतलाय. तो खूप राग करत असतो. सर अग्रेसिव्ह आहे. बघा, तो अँग्री यंग मॅनचा किताब असो किंवा काही म्हणा, ती जिद्द आहे ती माझ्या मते सर. आता त्याला तुम्ही अँग्री यंग मॅनचा किताब दिला आहे. जिद्द त्याच माणसामध्ये असेल जो खूप लढणारा व्यक्ती असेल. त्याच्यासाठी जिंकणं सगळं काही आहे आणि जिंकण्यासाठी तो तन-मन लावत असेल आणि मी तसा क्रिकेट खेळलोय अँड गुड टू सी विराट कोहली, यू नो द वे ही कंडक्ट हिमसेल्फ. आय फील धिस इज ब्रिलियंट की धिस इज द वे फॉरवर्ड फॉर इंडियन क्रिकेट की चांगली बॉडी लँग्वेज घेऊन जाणं, फाईट इट आउट फॉर इंडिया, यू नो, की आम्हाला इथून रिझल्ट काढायचा आहे इंडियासाठी. तर ते स्पिरिट असलं पाहिजे आणि जे विराट कोहलीने म्हणजे भले माझ्याकडनं घेतलं असेल किंवा त्यांच्याकडनं आपोआपच असेल, व्हिच इज आय फील अ ग्रेट साइन यू नो फॉर इंडियन क्रिकेट टू टेक इंडियन क्रिकेट टू डिफरंट हाईट्स. पण खूप लोक सल्ला देत आहेत, की इतकं अग्रेसिव्ह नाही असलं पाहिजे. बघा हे तर प्रत्येक माणसाला माहीत आहे, की त्याची लिमिट काय आहे. बाकी एक गाणं बनलंय, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. तर जर जर तुम्हाला आयुष्य जगायचं ह्या हिशोबाने जगायचं असेल किंवा आपल्या हिशोबाने जगायचं आहे, पण ओव्हर द लिमिट काहीही करायचं नाहीये. खाणं पण नाही जास्त खाल्लं पाहिजे, कारण तर ते देखील नाही पचत ना. तर पण तेवढंच ठेवलं पाहिजे, जेवढं ते तुमच्या चांगल्यासाठी काम करेल. नाही, तुम्ही चांगली गोष्ट म्हटली, की विराट कोहली खरंच असे प्लेयर आहेत, ज्यांनी इंडियन क्रिकेटचं स्टँडर्ड खूप उंचावलंय आणि तुम्ही खूप कॉन्ट्रिब्यूट केलं आणि तुम्ही सगळ्यात सीनियर प्लेयर आहात यावेळेस आणि सगळ्या लोकांना आवडेल, की विराट कोहली अशाच प्रकारे अग्रेसिव्ह खेळत राहावे. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हो, हो. तुम्ही तुम्ही बोला ना. सर, आम्हा सगळ्यांना माहिती आहे, की तुम्ही खूप चांगले बॅट्समन आणि बॉलर आहात. पण सर, तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं? बॅटिंग करायला की बॉलिंग? बघा, मी सगळ्यात आधी एक बॉलर आहे जो फलंदाजी करू शकतो आणि मी जर सुधारणा देखील थोड्याफार केली आहे. पण त्याचबरोबर मला स्वतःबद्दल एक कंप्लेंट आहे, की माझ्या फलंदाजी देखील का नाही जास्त मेहनत घेतली. जर माझ्याकडे हे टॅलेंट नाही आहे, की फलंदाजीमध्ये खरोखर चांगली प्रतिभा मिळवू शकतो. पण हो, मी एक बॉलर आहे ज्याला बॉलिंग करणं खूप आवडतं आणि मी जेव्हा बॅट घेऊन बाहेर मैदानात जातो, यू नो आय डोंट वॉन्ट टू गिव्ह इट अप. आय वॉन्ट टू फाईट इट आउट अँड स्कोर ॲज मच ॲज आय कॅन फॉर द टीम. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट झाला, तेव्हा तुमच्या पेरेंट्सची काय रिएक्शन होती? माझे पेरेंट्स तर खूपच आनंदी आणि खूपच प्राउड होते आणि ॲक्चुअली त्यांना विश्वासच बसत नव्हता, की असं झालं आहे आणि मला स्वतःला देखील विश्वास बसत नव्हता, की असं काही झालंय. तर माझ्या वडिलांचा फोन आला होता. माझे मित्र हरविंदर सिंग जे टीममध्ये होते तेव्हा. त्यांनी फोन केला आणि तेव्हा आमच्या घरामध्ये फोन नव्हता. शेजारच्या घरी जाऊन फोनवर बोलावं लागायचं. तर सांगितलं असं, की हरभजनचं सिलेक्शन जे आहे ते टीममध्ये झालं आहे पुढच्या टेस्ट मॅचसाठी. तर वडिलांना थोडा विश्वासच नाही बसला. असं वाटलं की कदाचित वडिलांनी जेव्हा मला सांगितलं, मला देखील विश्वास नाही बसला. मी म्हटलं कोणीतरी असंच मस्करी केली असेल. तर हरविंदर सिंग तर होताच तसा की तो खूप मस्करी करत राहायचा. पण मग आम्ही वेट करत राहिलो जोपर्यंत संध्याकाळी न्यूज पाहिली. तोपर्यंत आमचा काही विश्वास बसत नव्हता आणि जेव्हा न्यूज पाहिली तर एवढं आनंदाचं वातावरण होतं की तो माझा जो संपूर्ण एरिया होता, त्यातले लोक माझ्या घरी आले होते. तर एकदम जबरदस्त क्षण होता तो माझा कदाचित असा क्षण जो आहे तो अ, म्हणजे तो लाईफमध्ये मी कदाचित कायम लक्षात ठेवेन असा तो असा क्षण होता. थँक यू सर.